नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण तृतीय अंश अध्याय 2. यामध्ये आपण वेगवेगळ्या मनूंची माहिती घेत आहोत. रुद्रपुत्र सावर्णी 12वा मनू होईल. त्याच्या वेळेला ऋतुधामा नावाचा इंद्र होईल. आणि त्यावेळी ज्या देवता असतील त्यांची नावं अशी आहेत. हे द्विज त्यावेळेला 10 देवतांचे हरित, रोहित, सुमना, सुकर्मा आणि सुराप असे 5 गण होतील. तपस्वी, सुतपा, तपोमूर्ती, तपोऋती, तपोधृती, तपोद्युती आणि तपोधन हे 7 सप्तर्षी असतील. आता त्यावेळेच्या मनुपुत्रांची नावं असं आहेत. त्यावेळेला त्या मनुचे देववान, उपदेव आणि देवश्रेष्ठ असे महावीर्यशाली पुत्र होतील. ते त्यावेळेचे सम्राट असतील. हे मुने 13वा रुची नावाचा मनू होईल. त्या मन्वंतरामध्ये सुत्रामा, सुकर्मा आणि सुधर्मा नावाचे देवगण असतील. त्यामध्ये प्रत्येकी 33 देवता असतील. आणि महाबलवान दिवसपती त्यांचा त्यावेळेला इंद्र असेल. निर्मोह, तत्वदर्शी, निष्प्रकंप, निरुत्सुक, धृतिमान, अव्यय आणि सुतपा हे त्यावेळेला सप्तर्षी असतील. आता त्यावेळेच्या मनुपुत्रांची नावं पण ऐक. त्या मन्वंतरामध्ये चित्रसेन आणि विचित्र हे मनुपुत्र असतील. ते राजा होतील. हे मैत्रेय 14वा मनू भौम नावाचा होईल. त्यावेळेला शुची नावाचा इंद्र असेल आणि 5 देवगण होतील. त्यामध्ये त्यांची नावं ऐक. चाक्षुष, पवित्र, कनिष्ठ, भ्राजिक आणि वाचावृद्ध हे देवतागणांचे प्रमुख आहेत. त्यावेळेला सप्तर्षींची नावं अशी असतील. अग्निबाहू, शुची, शुक्र, मागध, अग्निध्र, युक्त आणि जित हे त्यावेळेचे 7 सप्तर्षी असतील. आता त्यावेळेला मनुपुत्र कोणते असतील ते सांगतो. हे मुनी शार्दूल असं म्हणतात की त्या मनुचे उरू आणि गंभीर बुद्धी हे मुलं होते. हे 2 मुलं होतील, मुलगे असतील. आणि ते राज्याधिकारी होऊन संपूर्ण पृथ्वीचं पालन करतील. प्रत्येक चतुर्युगाच्या शेवटी वेद लोप पावतात. त्यावेळेला सप्तर्षीगण स्वर्गलोकातून पृथ्वीवर येतात आणि वेदाचा प्रचार करतात. प्रत्येक सत्ययुगाच्या आधी मनुष्यांमध्ये धर्ममर्यादा स्थापित करण्यासाठी स्मृतिशास्त्राचे रचयिता मनू पुन्हा जन्म घेतात. आणि त्या मन्वंतराच्या शेवटपर्यंत तात्कालिक देवगण जे असतात ते यज्ञभागांचा उपभोग घेतात. आणि मनूचे पुत्र आणि त्यांच्या वंशामधले जे मुलं होतील ती मन्वंतराच्या अंतापर्यंत पृथ्वीचं पालन करतात. अशा प्रकारे मनू, सप्तर्षी देवता, इंद्र आणि मनुपुत्र राजागण हे प्रत्येक मन्वंतरामध्ये अधिकारी असतात. हे द्विज, ह्या 14 मन्वंतरांचं शेवट आल्यानंतर म्हणजे हे 14 मन्वंतर संपल्यानंतर 1 सहस्रयुग असं असणारा जो कल्प म्हणतात त्याला ते समाप्त होतं. म्हणजे एका कल्पामध्ये 14 मन्वंतर होतात. हे साधुश्रेष्ठ, पुन्हा तेवढ्याच काळाची रात्र होते. त्यावेळेला ब्रह्मरूपधारी श्री विष्णू भगवान प्रलयकाळी जे जल निर्माण झालेलं असतं, सगळं भरलेलं असतं ना प्रलयकाळी जलानी, पाण्याने भरलेलं असतं. त्या पाण्यामध्ये शेषशय्येवरती ते शयन करतात. हे विप्र, तेव्हा आदिकर्ता, सर्वव्यापक, सर्वभूत भगवान जनार्दन संपूर्ण त्रिलोकाला आपल्या मायेमध्ये स्थिर करतात. म्हणजे सगळं जग जे आहे ते मायेमध्ये विलीन होऊन जातं. म्हणजे त्याचा ग्रास घेतला जातो. पुन्हा प्रलयरात्र संपल्यानंतर प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला अव्ययात्मा भगवान जागे होतात.
आणि रजोगुणाचा आश्रय करून सृष्टीची रचना करतात. हे द्विजश्रेष्ठ, मनुपुत्र राजे, इंद्रदेवता आणि सप्तर्षी हे सर्वजण जगाचं पालन करणारे भगवंताचेच सात्विक अंश आहेत. हे मैत्रेय, स्थितिकारक भगवान विष्णू चारी युगांच्या मध्ये ज्या प्रकारची व्यवस्था करतात ते तू आता ऐक. समस्त प्राण्यांच्या कल्याणामध्ये तत्पर असणारे ते सर्व भूतात्मा सत्ययुगामध्ये कपिल वगैरे रूप धारण करून परमज्ञानाचा उपदेश करतात. म्हणजे सत्ययुगामध्ये. त्रेतायुगामध्ये ते सर्वसमर्थ प्रभू चक्रवर्ती भूपाल होतात, म्हणजे राजा होतात, सम्राट होतात आणि दुष्टांचं दमन करून त्रिलोकाचं रक्षण करतात. त्यानंतर द्वापार युगामध्ये ते वेदव्यास रूप धारण करतात, म्हणजे ते स्वतःच वेदव्यास होतात आणि वेदांचे 4 विभाग करतात. अनेक शाखांमध्ये त्याचा वेगवेगळा विभाग करतात आणि त्याचा खूप मोठा विस्तार करतात. म्हणजे वेदांच्या अनेक शाखा आहेत ना, जशी शाकल, बाष्कल किंवा कृष्ण यजुर्वेद, शुक्ल यजुर्वेद वगैरे, माध्यंदिन वगैरे अशा शाखा आहेत. तर त्यामध्ये त्याचा विस्तार करतात. अशा प्रकारे द्वापार युगामध्ये वेदांचा विस्तार करून कलियुगाच्या शेवटी भगवान कल्की रूप धारण करतात आणि दुराचारी लोकांना सन्मार्गामध्ये प्रवृत्त करतात. अशा प्रकारे अनंतात्मा प्रभू निरंतर ह्या संपूर्ण जगताची उत्पत्ती करतात, पालन करतात आणि नाशही करतात. या संसारामध्ये अशी कोणतीही वस्तू नाही की जी त्यांच्यापासून वेगळी आहे. म्हणजे सगळीकडे आणि सर्वत्र फक्त भगवंतच आहेत. हे विप्र, या लोकी आणि परलोकामध्ये सुद्धा भूत, भविष्यत आणि वर्तमान जेवढे पदार्थ आहेत ते सगळे महात्मा भगवान विष्णूपासूनच उत्पन्न झाले आहेत. हे सगळं मी तुला पूर्वीही सांगितलेलं आहे. मी तुला संपूर्ण मन्वंतरांचं आणि मन्वंतरामधले अधिकारी जे कोणी आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. आता मी आणखीन तुला काय सांगू. या ठिकाणी हा 2रा अध्याय संपतो. यामध्ये 62 श्लोक आहेत. 3रा अध्याय आता सुरू करूया. त्यामध्ये चतुर्युगानुसार वेगवेगळे जे व्यास होऊन गेले आहेत त्या व्यासांची नावं आणि ब्रह्मज्ञानाचं महात्म्य वर्णन केलं आहे. ते आपण उद्याला बघूया. धन्यवाद.